माणगाव येथील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात। माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेऊन चांगले विद्यार्थी घडू अशी इच्छा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाला यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करणार असे अभिवचन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी देत ॲडव्होकेट राजू साबळे यांनी अत्यंत कमी वेळात सीबीएसई स्कूलची अत्यंत देखणी इमारत उभी केली असल्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री नामदार भरत गोगावले यांनी सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने फार आनंद होत असल्याचे ॲडव्होकेट साबळे म्हणाले। शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूल माणगावची नवीन भव्य इमारत गणेशनगर अमित कॉम्प्लेक्स समोर निजामपूर रोड माणगाव या ठिकाणी उभारण्यात आली असून या इमारतीचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली। या कार्यक्रमास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजू साबळे, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेखर देशमुख, वंदना साबळे, नंदिनी साबळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद गोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष हर्षदा काळे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माजी सभापती संगीता बक्कम, प्रकाश लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काका नवगणे, शिवसेना माणगाव तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, मुख्याधिकारी संतोष माळी, सेक्रेटरी कृष्णा गांधी, सीबीएसई स्कूल चेअरमन निकिता जैन, स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड, अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट विनोद घायाळ, नर्सिंग कॉलेजचे चेअरमन डॉक्टर गौतम राऊत, संचालक डॉक्टर आबासाहेब पाटणकर, डॉक्टर तजिंद्र हाटविलकर, नितीन बामगुडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक नगरसेविका, संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक, विद्यार्थी, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 352 वर्ष झाली। तो कार्यक्रम रायगडला करून मी माणगाव येथील सीबीएसई स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमास आलो। या संस्थेचे अध्यक्ष राजू शेट यांनी सीबीएसई स्कूलला माझ्या आईचे नाव दिल्याने मी त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो। ॲडव्होकेट राजू साबळे यांचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, एक स्वच्छ मनाचा व समाजाचे आपण काहीतरी देणेकरी लागतो हा उद्देश नजरेसमोर ठेवून काम करणारा असा कार्यकर्ता राजू शेट आहे। शिक्षण ही काळाची गरज आहे। भविष्यातील पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये मराठी बरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची तेवढीच गरज आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यावेळी बोलताना म्हणाले की माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा सीबीएसई शाळेच्या रूपाने नवीन शैक्षणिक दालन सुरू होत आहे। विकास कामांबाबत बोलताना तटकरे म्हणाले की रेवस रेड्डी प्रकल्पाकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली। यावेळी बोलताना नामदार भरत गोगावले म्हणाले की ॲडव्होकेट राजू साबळे यांनी कोणतेही काम हाती घेतल्यावर ते पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसत नाही। आपल्या संस्थेची यशाची पावले अशीच पुढे जावेत असे सांगत या शिक्षण संस्थेतून गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना थोडे सहकार्य करा अशी विनंती त्यांनी केली। आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात बोलताना माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजू साबळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य DM जाधव व प्राध्यापक महेरोज सनगे यांनी केले। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।